हॅलो एव्हरीवन. तर ही सुंदर अशी ज्वेलरी कशी रेडी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर हे मी पहिले ठेवून घेतलेलं आहे पान्स. पूर्ण मी रेडी करून बघितलेलं की ही ज्वेलरी कशी बनते. तर पहिले सर्व असं लाईन्समध्ये ठेवून घेतले आणि हो, ह्याला दोन साईड असतात, एक उजवी आणि डावी. तर सेम साईडला लावून घ्यायचं, नाही तर उलट्या आणि सुलटं होतं. तर त्याच्यासाठी ही ज्वेलरी बनवण्यासाठी मी सुंदर असा पिकॉक ग्रीन कलरमध्ये ठेवलेला आहे आणि साईडनी हे पान पत्ते लावून घेतलेले आहेत. आणि नंतर 0.3 गेजची वायर घेतलेली आहे आणि ते वायरमधून वेजांमधून वायर बाहेर काढलेली आहे. सेम आता जे ह्या साईडचे आहेत ते असे व्हाईट कलरचे मोती मध्ये मध्ये टाकून असे होऊन घ्यायचे आहेत. आणि व्हाईट कलरचे मोती दोन दोन मी ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये. व्हाईट कलरचे मोती आहेत 2 mm चे, जे मी ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत ते. सर्व मणी एक एक करून असं ओवून घ्यायचा व्यवस्थित आणि चेक करायचं की आपली ही जी पत्ती आहे ती उलटी नाही पडायला पाहिजे, दोन्ही बाजूंनी सेम आली पाहिजे. त्याच्यानंतर आपण हे पिकॉक ग्रीन कलरचा स्टोन टाकून घेत आहोत. ते झाल्यानंतर दोन्ही साईड कंप्लीट झालेल्या आहेत आणि नंतर ही तार कट करून घ्यायची आणि व्यवस्थित अशी त्या स्टोनच्या मधून अशी टाकून घ्यायची, जेणेकरून ती आपल्याला लागणार नाही, टोचणार नाही. तर मी थोडंसं असं प्रेस केलेलं आहे जेणेकरून ती तार आतमध्ये जाईल. तारेने प्रेस केलेलं आहे त्याच्यामुळे ती तार आतमध्ये गेली. आणि त्याच्यानंतर एक आपण जम्प रिंग घेतलेली आहे आणि जम्प रिंगला चोकर दोरी अटॅच करत आहे. जम्प रिंगला चोकर दोरी अटॅच करायची आणि घट्ट अशी पॅक करून घ्यायची, जेणेकरून ती दोरी निसटणार वगैरे नाही.